स्वामी समर्थ. डॉक्टर राखी सोमवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. सोमवार आहे, गणेशजींना आपल्याला दुर्वा फूल वाहायचं आहे, सूर्याला जल द्यायचं आहे, पिंपळाच्या झाडाला जल द्यायचं आहे, शिव भगवानची आपल्याला आराधना करायची आहे, तर शंकराच्या पिंडीवर आपल्याला उद्या थंड जल द्या, दूध द्या, पंचामृत द्या, जसं तुम्हाला आवडेल उसाचा रस द्या, मध द्या. अशा प्रकारे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही अर्पण करा, पण जल मात्र नक्कीच करा. त्याचप्रमाणे बेल आणि पांढरी फुलं वहा, साखर, तांदूळ, अख्खे तांदूळ तुकडा नाही, तांदूळ अर्पण करा, ज्याच्याने आपली दानाची वृत्ती चांगली होते. आणि तांदूळ अर्पण केल्याने शंकर भगवान खुश होतं, त्यांना आवडतं. आणि त्याच्यापासून तांदळात असलेला चंद्रमा आणि शंकर भगवानला दिलेले जल, ह्यामुळे आपला जो चंद्रमा खराब असेल किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी येत असेल तर ते चंद्रमा सुधारण्यासाठी मदत होते. त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ अर्पण करणं खूप चांगलं असतं शंकराच्या पिंडीवर. आणि धूपबत्ती करा, आरती करा, त्यांना ओम नमः शिवायचा जप करा, ज्या जपामुळे तुम्हाला शिवाचे आशीर्वाद मिळतात आणि शिव भगवान लवकर प्रसन्न होतो. अशा प्रकारे शंकराची तुम्हाला आराधना करायची असेल, सोमवारचा उपवास करणाऱ्यांनी उपवास करा. दानामध्ये तुम्ही चहा, दूध, फळं असं काही देऊ शकता. साखर, छोटे छोटे पॅकेट करून तुम्हाला साखरही वाटते ते काही नाही झालं तर 2-3 मित्र-मैत्रिणींना तुम्ही चहा द्या. तोही आपल्याकडे एक दानाचा भाग असतो. अशा प्रकारे शंकराची आराधना करायची आहे, शंकराची नावे घ्यायची आहे. त्याचप्रमाणे त्यांचं असलेलं रुद्र अवतार आहे, त्यांची सुद्धा आराधना करायची, पार्वती मातेची आराधना करायची आहे, भगवतीला नमस्कार करून हळदी-कुंकू वाहून तिला फूल व्हायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सोमवार करायचा आहे. आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये दिवे लावायचे, धूपबत्ती करायची, सुगंधित असा अगरबत्ती धूप करा, त्याच्याने घरात प्रसन्नता येईल. आणि अशा प्रकारे तुम्ही सोमवार साजरा करा. सोमवार हा खूप शुभ असतो. आठवड्याचा पहिला दिवस असतो, उत्साहित असतो, प्रोत्साहित असतो. म्हणून तो जितका तुम्ही आनंदाने आणि प्रोत्साहितपणे तुम्ही त्याला साजरा कराल, तितकाच तुमचा पूर्ण आठवडा तेवढाच चांगला जाणार. श्री स्वामी समर्थ.